ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंवर हल्ला करण्यात आला। हल्ला भाजपच्या कार्यकर्त्यांकडून केला गेला असा निखिल वागळे यांचा आरोप आहे। वागळेंवर हल्ला करणाऱ्यांना अटक कधी होणार हा सवाल आता या निमित्तानं उपस्थित केला जातोय। पुण्यात कायद्याचं राज्य आहे का? मुळात पुणे पोलिसांना हल्ल्याची माहिती होती का? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत। दरम्यान या सगळ्या संदर्भात खासदार संजय राऊत आणि चंद्रकांत पाटलांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया आपण। निखिल वागळे, ॲडव्होकेट सरोदे आणि विश्वंभर चौधरी हे काल बालंबाल बचावलेले, त्यांना ठारच मारायचं होतं। हा काय प्रकार आहे? हे जे तीन नेते आहेत, हे तीन सामाजिक कार्यकर्ते आहेत, हे फडणवीसला का कुत्र्याची पिलं वाटली काय? ते जे म्हणतात गाडीखाली कुत्र्याचं पिलू आलं तर हे राजीनामा मागतील। वागळे, सरोदे, विश्वंभर चौधरी यांच्या जीवाचं काय बरं वाईट झाले असतं तर कुत्र्याची पिलं मेली म्हणून ते तिकडे दुर्लक्ष करणार। सरकारचं घाबरलेपणाचं लक्षण आहे। सरकार घाबरून त्यांना भीती वाटायला लागली आहे। ज्या हुकुमशाहीनं तानाशाही पद्धतीनं सरकार पुढे जात आहे, संविधान कायद्याला जुमानत नाही, अशा वेळेस निर्भयपणे विचार मांडणाऱ्या लोकांना गौरी लंकेश सारखं, अन्सरे सारखं, दाभोळकर सारखं त्यांना वेठीस धरणं आणि त्यांना आवाज दाबणं हे काम आता सुरू झाले आहे। म्हणजे लिहिण्याचं आणि बोलण्याचं स्वातंत्र्य या देशामध्ये लोकशाहीने संविधानाने दिलेलं आहे, पण अशा पद्धतीनं जर आवाज दाबला जात असेल तर या राज्यामधील जनता अशा प्रवृत्तीला ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही। श्रद्धा असणाऱ्या सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये प्रतिक्रिया उमटणं, संताप निर्माण होणं हे स्वाभाविक आहे आणि तो संताप लक्षात घेऊन त्यांनी तेच बोलावं पण नीट बोलावं। बोलण्याची पण काही पद्धत आहे, बोलण्याचं पण काही स्तर आहे आणि त्यामुळे झालेली घटना जी आहे कायदा हातात घेण्याची ती बरोबर जरी नसली तरी सुद्धा अशा प्रकारची घटना घडते कशामुळे याचा विचार केला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।